शेतकरी काय करतात, ऊसाची बांधणी करतात आणि बांधणी केल्यानंतरच नेमकं पाण्याची गरज जास्त असते आणि त्याच वेळेला ती नळी काय करतात, 2 सऱ्यांच्या मध्ये टाकतात. ती नळी जी आहे ती त्या याच्यावर पडली पाहिजे. काय म्हणतात त्याला, बोंदा म्हणता का तुम्ही, का वरंबा म्हणता? वरंबा किंवा बुंदा. वरंबा. त्या वरंब्यावर ती नळी पडली पाहिजे. नाही तर इकडं एक सरी इकडे एक सरी, दोघांच्या मध्ये नळी टाकली, केलं ड्रीप चालू, पाणी तिथपर्यंत पोहोचलंच नाही. जेवायला इकडे बसला, बाजरी इकडे ठेवली जेवणाची आपली, आता तो तिकडचा म्हणते अरे कधी येणार कोण वाढायला, कोण येणार आहे वाढायला, कोणी येणार नाही. म्हणून ती मुळातच बादली तिथं ठेवलं पाहिजे, कोणी आला नाही तर तो घेऊ शकेल. म्हणून ती नळी हा सगळ्यात मोठा मला दोष आढळला माझ्या राऊंड मध्ये. आज 2 वर्ष मी शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, फक्त एक कारखान्याच्या माध्यमातून 40 शेतकरी निवडलेले आहेत. पण शेतकऱ्यांच्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. सगळी टेक्नॉलॉजी वापरतात. ही टेक्नॉलॉजी जी आहे ती अशीच आहे की जमिनीतला ओलावा किती आहे याची टक्केवारी त्याच्या त्या मोबाईल ॲपवर येते. काही वेळेला खताचा शेड्यूल सुद्धा येतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला 25-30 हजार रुपये खर्च करावा लागतात. हवामानाचा अंदाज येतो त्याच्यावर, भविष्यात कुठली कीड येणार आहे तुमच्याकडे त्याचं फोरकास्टिंग येते. पण हे सगळं येतं हे तर आपल्याला कारखान्यातूनही कळतंय. तर हे तुम्ही या टेक्नॉलॉजी वापरायला काय माझा विरोध नाही, वापरा. पण ज्यांना वापरणं शक्य नाही त्यांनी फर्टिगेशन वापरा. ड्रीपच्या माध्यमातून पाणी द्या, ड्रीपच्या माध्यमातून खतं द्या. आपला पीक नक्की चांगलं येऊ शकतं. लांब कांड्याचा ऊस, गरगरीत ऊस, ऊसाचं वजन वाढेल, ऊसाची उंची वाढेल. हे जेवढ्यांनी रेकॉर्ड केले ऊसामध्ये, एकराला 100 टन, 125 टन, 150 टन, ज्यांनी ड्रीप वापरला नाही असा शेतकरी नाही त्याच्यामध्ये. प्रत्येक जण ड्रीप वापरलेलाच आहे. म्हणजे आपल्याला एक कळलंय की ड्रीप मधून खतं द्या, ड्रीप मधून पाणी द्या, ऊसाचं उत्पादन आपल्याला निश्चित, मी जास्त सांगणार नाही पण 20 टनापर्यंत, 20% एकराला 20 टनापर्यंत. जिथे 80 टन निघत होतं तिथं निदान 95-100 टन निघेल. ड्रीपला खर्च किती, तुम्ही म्हणाल खर्च किती आहे, कर्ज काढून ड्रीपची लाईन घेतली असं समजा, हप्ते फेडा, जेवढा हप्ते केला तेवढा त्या वर्षाचा खर्च करा. अशा रीतीने त्याचं नियोजन करा. डायरेक्ट त्या पिकावर सगळा खर्च टाकू नका. त्या वर्षावर थोडंसं वाटून वाटून विभागून टाका, म्हणजे तुम्हाला जाणवणार नाही सुद्धा ड्रीपला किती खर्च झालाय आपला. ऊसासाठी हे सगळं करत असताना मंडळी, काही मंडळी मंत्री साहेबांनी एक चुकवले, निचरा असणारी जमीन पाहिजे, पाण्याचा निचरा.